ब्रह्मगिरीच्या शिखरावर जे मी बघितलं ना ते आयुष्यभर विसरणार नाही. तर हाय गाईज, आज आमचा प्लॅन होता ब्रह्मगिरीच्या शिखरावरती जायचं. इथं आम्हाला एक कुत्र भेटलं जे की आमच्या सोबतच चाललं होतं. आता असंच पायऱ्यांनी चालत असताना एका प्राचीन काळील धर्मशाळेपर्यंत पोहोचलो. आपल्या मित्रांचा विचार होता की इथं काही फोटो काढायचे. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा. तर असे काही आपले मित्रमंडळ. आता यांचा तरी इथं फोटोशूट चाललेला आणि हे आपले व्लॉगर भाई कल्पेश. थोडं झाल्यानंतर आम्ही एक प्राचीन काळील विहीर पाहिली जिथे की खोलपर्यंत पायऱ्या होत्या आणि खाली पाणी होतं. आता आपली सगळी मित्रमंडळ खाली उतरली खाली बघण्यासाठी. खाली या विहिरीमध्ये होतं पाणी. कदाचित हे पाणी प्राचीन काळी पिण्यासाठी वापरत असावे. या प्राचीन अशा विहिरीवरती आम्ही बरेचसे फोटो वगैरे काढले. बऱ्याच वेळी तर थांबल्यानंतर आता आम्हाला वरती पण जायचं होतं. वरती जाण्यासाठी आणखीन अर्धा रस्ता बाकी होता. आता मी मित्रमंडळी सोबत वरती निघालो. वरती जाण्याचा रस्ता संपूर्ण डोंगरात कोरलेला होता. इथली फक्त एकच गोष्ट वाईट वाटती ती म्हणजे लोकांनी केलेला कचरा. तुम्ही जर कधी अशा ठिकाणी फिरायला आला तर प्लीज कचरा नका करू. एवढं करून आता फायनली आम्ही पोहोचलो होतो वरती. इथं आम्ही आल्यानंतर आता बऱ्यापैकी थकलेलो होतो. पण आता फक्त एवढंच नाही तर आता आम्हाला बघायचं होतं गोदावरीचं उगमस्थान आणि महादेवांच्या जटांचे निशाण. पण त्याआधी आम्ही थोड्या वेळ थांबून घेतलं. त्याआधी माझी मिमिक्री करत होती. सगळे बोलले की तू ब्लॉग मध्ये फक्त एवढंच करतो. बरं जाऊ दे. आता एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही आता निघालो होतो मंदिराकडे. आता आम्ही ज्या मंदिरात आलो होतो त्या मंदिरात सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग गोष्ट होती ते म्हणजे इथं गौमुखातून पाणी पडतं. असं म्हणतात हे पाणी गोदावरीच्या उगमस्थानातून इथं येतं. आता एवढं करून या मंदिरातील दर्शन पूर्ण झालं होतं. आता आम्हाला जायचं होतं फिरायला. आमचा विचार होता की डोंगराच्या सगळ्यात उंच भागावरती जायचं. तर आता आम्ही निघालो होतो डोंगराच्या उंच भागाकडे जाण्यासाठी. तसं तर आम्ही इथपर्यंत येऊपर्यंतच थकलो होतो. पण तरी सुद्धा आम्हाला पीक वरती जायचंच होतं. आपली मित्रमंडळी तर आधीच वरती निघाली होती. बाकीच्यांची माहित नाही पण प्रेरणाची तर अजिबात इच्छा नव्हती. पण कल्पेशचा तर फुल कॉन्फिडन्स होता. डोंगराच्या टोकाकडे जाताना तर एकदम भारी वाटत होतं. म्हणजे आजूबाजूने तर एकदम खोल होतं आणि मध्ये होता रस्ता. आता इथं वरती आल्यानंतर थोडीफार भीती वाटायला लागली. तर आता सगळे आपली मित्रमंडळी इथे येऊन बसले होते. पण आमच्यातील एक व्यक्ती जी सगळ्यात शेवट आली होती ती म्हणजे प्रेरणा. तर इथं येऊन आम्हाला खरंच एकदम भारी व्ह्यू पाहायला मिळाला. इथं आम्ही काही रील्स पण शूट केल्या. तर गाईज असले व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.